पनवेल येथील अनधिकृत शाळांविरोधात सुरू असलेलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत शाळांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी आणि पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहसिन पटेल यांनी सुरू केलेलं बेमुदत आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करत अनधिकृत शाळांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन हे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसापासून पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण पनवेलसह रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या 25पेक्षा जास्त अनधिकृत शाळांविरोधात तीव्र भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. या आंदोलनाची गंभीर दखल घेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त मेघमाळे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत बैठक घेतली. बैठकीमध्ये अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, नियमबाह्य प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच संबंधितांवरती आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. महानगरपालिकेकडून लेखी व तोंडी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. दरम्यान या आंदोलनामुळे पनवेलमधील शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अनेक पालक आणि नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. AKP मराठी प्रतिनिधी, पनवेल. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. जसं शब्द दिलाय तुमच्या शब्दाचं लास्ट वेळेस मान ठेवून तात्पुरती स्थगिती देऊन मान ठेवून निर्णय घेऊ लागलो तर कारवाई उद्यापासून दिसली पाहिजे. आम्ही नियमानुसार आपण शासन नियमानुसार शिक्षण विभागाने जी कारवाई करायची तुम्हाला गुन्हा दाखल तुम्हाला करायचा. जाऊन साहेब तिथे बुलडोजर लावून पाडा पण नाही केलं. जे तुम्ही आम्हाला आता कमेंटमेंट करलं तेवढं तर केलं पाहिजे ना. पाण्याचं पत्र हा, लाईट पाणी एवढं तरी दाखवलं. बॅनर सुद्धा आता त्यांनीच बोलले त्या गोष्टी आणि ते एक महिना पूर्ण. आज या ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृत पनवेल महानगरपालिकेने घोषित केलेल्या शाळांच्या विरोधामध्ये 18 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी चालू करण्यात आलेलं होतं. आज याचा दुसरा दिवस होता, परंतु कालपासूनच सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय मंगेश चितळे साहेबांनी विनंती केल्यानुसार त्याच पद्धतीने अतिरिक्त आयुक्त सन्माननीय महेश कुमार मेघमाळे साहेबांनी कालसुद्धा विनंती केलेली होती. परंतु आम्ही या आमच्या मुद्द्यावरती ठाम होतो की आम्हाला आपण एक कारवाईचं ठोस आश्वासन, लेखी आश्वासन द्या आणि उद्यापासून आपण कारवाई कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या पद्धतीने या पत्रामध्ये आपण नमूद केलेलं आहे, लाईट, पाणी आणि जी काही कारवाई प्रशासकीय नियमानुसार असेल ती करण्याचं आत्ता सन्माननीय शिक्षण अधिकारी आदरणीय रमेश चव्हाण साहेबांनी स्वतः या ठिकाणी सरबत या ठिकाणी देऊन उपोषण सोडवण्याकरता त्यांनी सन्मानाने या ठिकाणी उपोषण स्थळी येऊन उपोषण सोडवण्यासाठी विनंती केल्यानुसार उपोषण हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. प्रशासनाच्या पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की इथून पुढची जी आमची मागणी जी होती ती कारवाई प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर केली जाईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. जर समजा प्रशासनानं ज्या अटी मान्य केल्या त्यावरती कारवाई जर झाली नाही तर आपण परत उपोषणाला बसणार आहात. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलेलं आहे की महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्तांनी स्वतः फोनद्वारे कालही विनंती केलेली होती आणि आजही पुन्हा त्यांनी त्यांच्याच आदेशाने सन्माननीय रमेश चव्हाण साहेबांनी या ठिकाणी येऊन स्वतः स्वहाताने सरबत पाजून उपोषण सोडलेलं आहे. त्यांनी लेखी पत्र दिल्यामुळे आज आपण हे होणारं कालपासून चालणारं बेमुदत उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करीत आहोत. आम्हाला 100% आशा आहे
की यापुढे पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी कोणतीही फसवणूक करणार नाही अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि जर भविष्यात जर असं काही घडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा जो अधिकार दिलेला आहे तो सर्वांच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे. आणि जनहितार्थ त्या संविधानाचा वापर करून पुन्हा एकदा जर का न्याय मिळाला नाही तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल. धन्यवाद.